क्लिअर केलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. पॉवर प्लेचा हा टिपिकल चौकार आला सुदामच्या बॅटमधना. चार या आकड्यावरती सुदाम आपल्याला पाहायला मिळतोय. संघाच्या श्री गणेशा 4 या आकड्याने झालेला आहे. काटेकी टक्कर दिवे वर्सेस धामणगाव. यावेळेस ऑन साइडला जोरदार प्रहार करायचा होता. बाची ओतली कडा. चेंडू पुन्हा निघून चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. नाही थांबणार. अखेर या शर्यतीमध्ये चेंडूने बाजी मारली. क्षेत्ररक्षक मागे राहिला. हा येतोय सुदामच्या बॅटमधना पहिल्या इनिंग मधला दुसरा चौकार. पुढे सहसावत यावेळेला फटका खेळायचा होता. फटका फसतोय. बाटाने बॉलची जुळली नाहीये. अखेरकर हा चेंडू महेश माळीचा चांगला पाहायला मिळाला. निथाव चेंडूवाला हा टप्पा चांगला पाहायला मिळाला. ही लाईन चांगली पाहायला मिळाली. चांगला गोलंदाज तोच असतो त्याला माहिती असतं आपलं ऑफ स्टंप कुठे आहे. चांगला फलंदाज तो असतो त्याला माहिती असतो लेग स्टंप कुठे आहे. स्लॉफ स्टिपचा अंदाज. टायमिंग प्रॉपर. चेंडू निघून चालला. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार धमाका आगाज. लुक ॲट दॅट. आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. सूप ऑफ टायमिंग. चुंबंदस टायमिंग. बॉल दिस रेसिंग फ्रॉम स्क्वेअर लाईक एरिया अँड दॅट्स अ 6. बघा दोन्ही संघांचा विचार केला ना तर खूप दर्जेदार खेळ राहिलेला आहे या दमण नगरीमध्ये. इथून कुठलाही संघ हार पत्करायला तयार राहणार नाही. पुढे सरसावत जोरदार प्रहार करायचा होता. सुदामच्या बॉडी लँग्वेजला महेश माळीने ओळखलं. पाहिले की पुढे सरसावतोय. अखेरकार बाहेरच्या बाजूला चेंडू हाताळण्याचं कार्य महेश माळीने केलं. हा चेंडू निर्धावाला. षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. विदाउट लॉस टीम आरसी पाटील हायवे दिवे. षटक क्रमांक दुसरा तळण्याकरता गोलंदाज विश्वनाथ पाहायला मिळतोय. थोडासा महागडा ठरला. गोलंदाज महेश माने ज्यांनी पहिलं षटक हाताळलं. तब्बल 14 धावा त्यांनी खर्च केला. स्ट्राईकला दीपक पाहायला मिळतोय ज्याने मागच्या मॅचमध्ये चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. तो दीपक आता सज्ज झालेला आहे. समोर जाईल गोलंदाज विश्वनाथ. हे बॅटर चांगलं पाहायला मिळेल. यावेळेस बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेतोय. पंच दोन्ही हा समाधान करून आम्हाला सांगत आहेत दॅट इज अ बॅट बॉल. गोलंदाजाला यावेळेस दंडित करण्यात आलं. वाईट बॉल घोषित करण्यात आलं. एक धाव जोडूया. धाव संख्या 15. फुलटॉस चेंडू. मेजवानी. अखेरकारी मेजवानी स्वीकारायला दीपकला वेळ लागला नाही. जसा चेंडू बॅट बदलला गेला त्यावेळेस मोहर लागली गेली 6 धावांची. चेंडू निघून चाललाय सीमा पार. दीपकच्या बॅट बंदा झालाय आघात. षटकारा करता येतो षटकार. इस 6 रन से बढ़ता हुआ स्कोर 21. एकवीस धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने दिशा दाखवली. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. नॉन स्ट्राईक येण्यावर चांगली धाव पाहायला मिळणार का. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा पूर्ण. तिसरीदा होणार का प्रयत्न. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली.
खरं तर दीपक हा इंटरेस्टेड नव्हता, परंतु बघा सुदामने चांगली कॉलिंग केली आणि 2 धावा पळून काढल्या. चुरा लिया आहे तुमने जो रन को, 2 धावा मिळणार त्यात काही शंका नाही. धावसंख्या 23. फुलटॉस चेंडू यावेळेस मनगटी फटका पाहायला मला दिशा दाखवली हलक्या हाताने. दीपक स्टाकावरला चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव पूर्ण झाली. महेश माळीच्या हातामध्ये चेंडू विसावणार. दीपकने 2 धावा पूर्ण केल्या. 40+ क्रिकेट आपण राजू सर पाहतोय, पण जणू काय एखादा 18 वर्षाचा युवा फलंदाजी करतोय की काय. काय दौड पाहायला मिळते दोघांमध्ये, काय सुंदर धाव पाहायला मिळते. ही एनर्जी असणं गरजेचं आहे. रिव्हर्स अटेंड केलं, यावेळेस बॅटची खालची कडा पाहायला मिळाली. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न दीपकचा मानस होता. दरम्यान 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या 26 झालेली आहे. टेढ़े उंगली से घी निकालने की कोशिश की थी. नहीं, यहाँ पे अगर देखा जाए ना तो सीधी उंगली से भी घी निकल रहा है और टेढ़ी उंगली से भी निकल रहा है. अच्छा हो रहा है अभी भी फिलहाल आरसीपी पाटिल हाईवे टीम के लिए. चांगली इनिंग साकारताना दोन्ही फलंदाज आणि भरोशाची जोडी आहे ही. कारण Yes. बऱ्याचदा आपण पाहिलो की आपण सलामीची जोडी बऱ्याचदा आपण फुटताना पाहिलेली आहे, पण ही जोडी बघा मागच्या सामन्यापासून काय सुंदर कार्य त्यांचं पाहायला मिळते. प्रतिचेंडू मागे चांगले फटके सजवले जातात. 26 रन बिना कोई विकेट खोए हुए. विश्वनाथ पुन्हा एकदा तयार. स्लो ऑफ स्लिपच्या अंदाजामध्ये फटका खेळायचा होता. यावेळेस संपर्क नाहीये. महेश माळी कोणती चुकी करत नाहीये. आणि अखेरकार बेल्स इथं उडवल्या गेल्या. फलंदाज अक्षरशः मी म्हणेन दुर्दैवरित्या बाद होणार. धक्का लागणार पहिला डीवी संघाला. बघा चहा पण इथे 1 मिनिटात थंड होतं, म्हणजे थंडी आहे थोडीफार. धावसंख्या होते ती 26, पण थंडीचं औषध पण लोक खूप घेतात. मग ते चहा असेल, पाणी असेल. सचिन येतोय नवीन बॅटर. धावसंख्या आहे ती 26 या आकड्यावर धावसंख्या चांगला उल्लेख केला राजू सर आपण. इथे दुकाने देखील भरपूर आहेत त्या गोळ्यांची औषधांची. चहाला वेल नसते पण वेळेवर चहा पाहिजे. थोडाची चाय की सुस्ती भगाय चुस्की असं म्हटलं जातं. सुस्ती भगाय और मस्ती जगाय. दरम्यान फलंदाज सचिन दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. दॅट इज अ बिग नेम. मोठं नाव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल. शफल झाले ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी. झेल ड्रॉप. नजर हटी और दुर्घटना घटी. जजमेंट चुकलं गेलं यावेळेस क्षेत्ररक्षकाचं. अखेरकार झेल कोणाची सोडली जाते. सचिनची. महंगा पड सकता है, महागात पडू शकते. कारण सचिन एक मोठ्या फटक्यांकरता ओळखला जातो. काय सांगा राजू सर तुम्ही. जी बिल्कुल सही कहा. सचिन ऐसे बैटर है ना, वो कभी भी मैच का रुख बदल सकते हैं. सोडा कॅच आणि हारा मॅच असं म्हणावं लागेल आता. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे समीकरण आता उलटं होत चाललेलं आहे. कारण ही कॅच जर पकडली असती ना तर मला तरी वाटतं थोडंसं प्रेशर त्यांच्यावर वाढला असता हायवे दिव्या संघावर. अगदी बरोबर. कारण सचिन एका चांगल्या फटक्याकरता ओळखला जातो. ती ओळख आहे त्याची. जर हा झेल पकडला तर थोडासा दबावामध्ये यावेळेस आरसी पाटील हायवे दिव्य संघ आला असता, पण तसं झालं नाही. विश्वनाथ पुन्हा एकदा षटक संपलेलं आहे. विश्वनाथ षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश आला गोलंदाजी करण्यास. समोर बॅटर सचिन तयार. हाफ ट्रॅकर चेंडू जोरदार प्रहार करायचा होता. बॅटलर चेंडू व्यवस्थित आला नाहीये. सचिनच्या बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला होता. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन झालं. शंकर तिथे होता. श्रीकांत येते होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण श्रीकांत याने केलं. धावसंख्या 28 झालेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ रुपेश तिसरं षटक टाकतोय. एक चेंडू त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव त्याने खर्च केली.
स्ट्राईकला सुदाम आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट दिशा दाखवली. लेदर क्रिकेट च्या प्रमाणे हा चेंडू खेळण्यामध्ये यशस्वी राहिला. फलंदाज सुदाम एक धाव पळून काढली. स्ट्राईक रोटेट केली, कारण सुदामला देखील माहिती आहे सचिनला स्ट्राईकवर राहणं फार गरजेचं आहे. जेवढे चेंडू सचिन खेळणार तेवढा फायदा आर.सी. पाटील हायवे दिवे संघाचा होणार. धावसंख्या 29. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बीट झाला फलंदाज, बीट झाला यष्टीरक्षक. यष्ट्यांच्या मागे थोडंसं फंबल झालं. सचिनने दुसरीचा कॉल केला आणि अखेरका सुदामने बघा काय जलद गतीने धाव पूर्ण केली. सुदामचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर धाव तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. मी मगाशी उल्लेख केला होता एखादा युवा प्लेअरला लाजवेल अशी फिटनेस त्याची पाहायला मिळते. यस, आणि अशा प्रकारे सचिन बरोबर इस्टँडच्या मध्ये सापडला गेला. बाद होणार सचिन. LPW करता रिव्ह्यू नाहीये. अशा प्रकारे सचिनचा खेळीचा अंत झाला. विकेटचा पद. धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती आपल्याला 31 धावा पाहायला मिळतात. विनोद आया भी नए बल्लेबाज नंबर 4. मैदान में अभी धीरे धीरे हवाएं चलती हुई, लेकिन हवा का लाभ उठाना होगा यहाँ पर बल्लेबाजों को. धावसंख्या होती थी 31. मोठा फटका खेळायचा तर यावेळेस नजाकत फटक्यामध्ये पाहायला मिळाली. नजर चेंडूवरती नव्हती. अखेरकर हा चेंडू निरावाळा. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. पडल्यानंतर चेंडू झपकन आतमध्ये घुसला. रुपेश चांगली कामगिरी करतो. यावेळेस फलंदाजांना शांत केलं जातंय. 9 सेकंडला सुदाम थोडासा चाच पडतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे मागणी केली गेली. आउटसाइड हा प्रश्न विचारला गेला. पंच सहमत नाहीयेत. सांगितलं की पिचिंग ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. षटक समाप्त होतोय. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला 32 धावा या धावपळकावर लागलेल्या आहेत. बघा यापुढील जो सामना होणार आहे तो म्हणजे मिरी स्पोर्ट भरोडी आणि जयदुर्गा सुरई. म्हणजे एका एरियात कुठेतरी एक ट्रॉफी नक्कीच जाईल. अडोस पडोस की लढाई. शेजारी शेजारीचे गावं आहेत आणि त्यांच्यामधनं ही पुढच्या मॅचची लढत आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडीशी पाणी पिण्याची वेळ झाली आहे. पाणी पिल्यानंतर राजू सर कोण कोणाला पाणी पाजेल. ये पानी के साथ कुछ कहानी भी रहती है, छोटी मोटी. मैसेज पास आउट करना जिसे कहते हैं, क्योंकि आखिरी ओवर यहाँ पे बाकी है और आखिरी ओवर में कम से कम यहाँ पर 15 या 16 रन यहाँ पर बनाने ही होंगे, क्योंकि थर्ड ओवर खत्म होने के बाद सिर्फ 32 रन यहाँ पर बने. रुपेश ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की, कंट्रोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सोलके हाताने दिशा दाखवली. पाहिलं की चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेते. कटच्या अंदाजामध्ये चेंडू थर्डमॅनला चेंडू अडवला जाणार. फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. स्ट्राईकला पुन्हा एकदा सुदाम पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज दाखल झाला विनोद. गोलंदाजी करण्याकरता अंतिम षटकाकरता आपल्याला रवी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू त्याने एक धाव खर्च केली.
समोरचा दिशेमध्ये चेंडू हवेमध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन शेल ड्रॉप दॅट इज अ मस्ट चुकी झाली यांच्या शुभ असते. त्याचबरोबर आमचे निलेशजी पाटील संघटनेचे उपाध्यक्ष आमचे जितू मामा. हाथ आया लेकिन मुंह नहीं लगा. आमचे धर्मेंद्र तांगडी रमेशजी तरे सर आपण देखील पुढे या. इथे 2 धावा मिळत आहेत हॅविद्विया संघाला. धावसंख्या होती ती 35. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. 2 ते 3 जर मोठे फटके आले तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रवी. यावेळेस फटका चांगला. सजनी चली साजन के घर. चेंडू निघून जाणार सीमा रेषा बाहेर. क्लासिकल षटकार. काय सुंदर फटका सजवला. स्लॉप स्वीपचा अंदाज होता. मागचा गुडघा टेकत हा षटकार खेळतोय फलंदाज सुदाम. घुटना टेक और तमाशा देख. चेंडू निघून जाणार सीमा पार. हा उत्तुंग आणि क्लासिकल षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकणार. 41-41. काय सुंदर फटका सजवला. आक्रमण केलं. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. यावेळेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी सरळ रेषेमध्ये हा चेंडू गेला होता. जी बिल्कुल सही कहा. यहाँ पर पहली जो गेंद थी वो पूरी तरह बल्ले पे आई थी. यावेळेस देखील फटका फसतोय. टायमिंग प्रॉपर नाही. चेंडू मिड विकेट कॉर्नरला ट्रॅव्हल होणार. एक पूर्ण दुसरीचा कॉल. दोघांमध्ये हात चांगली कॉलिंग चांगली. आंखों में इशारा हो गया. 2 रनों का इजाफा हो गया. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 43. राजू सर हा आकडा फार सुंदर पाहायला मिळतोय. या धावा सुंदर पाहायला मिळतात. और 2 रन का वहां पर इजाफा हो गया. उर्दू. यावेळेस चांगला फटका. सुपर बॅटिंग. चेंडू पुन्हा एकदा निघून जाणार सीमा रेषेच्या बाहेर. उच्च शिखराचा उच्च कोटीचा हा षटकार सुदामच्या बॅटमधून आला. काय सुंदर सुरुवात केली आणि त्यात गोड देखील आपण शेवट पाहतोय. सुदामच्या बॅटमध्ये तडाखा. व्हॉट यू थिंक राजू सर काय सांगाल षटकाराबद्दल. काय फटका खेचला होता. बघा शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला आहे ना तो कुठेतरी दोकी ठरू नये असंच आता वाटू लागेल. ते म्हणजे धामणगाव या संघाला बघता बघता धावफलक अगदी सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलेला आहे. खास करून सुदाम याने काय खेळ केला. तब्बल 33 धावा त्याने या इनिंगमध्ये कुठल्या. त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 2 प्रेक्षणीय चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 50 धावांचं आता लक्ष असेल ते म्हणजे विराट स्पोर्ट धामणगाव या संघासमोर. मिहिर स्पोर्ट भरोडी आणि जयदुर्गा सुरई. चला या आडोस पाडोस. अगदी गल्ली क्रिकेटपासून ते दमणचं क्रिकेटपर्यंत तुमचा कसा राहिला प्रवास नक्की तुम्हाला क्वेश्चन केले जातील. अगदी शालेय जीवनापासून ते दमण नगरीपर्यंत तुमचा क्रिकेटचा प्रवास नक्कीच तुम्हाला विचारला जाईल. कारण त्यावेळेला शेतामध्ये तुम्ही उड्या मारून कॅचेस पकडले असतील. आता तुम्हाला या ग्रीन ग्रासवर खेळायला तुम्हाला संधी मिळालेली आहे. दोन्ही टीमना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया. बरोडी विरोधात सुरई अशी ही लढत असेल. आम्ही 2 मान्यवर आमचे उपस्थित झालेले त्यांच्या हस्ते आपण टॉस करणार. हा सिल्वर कॉईन आपण दाखवत आहात. राहुल म्हात्रे टॉस केला जाणार आणि टॉस बरोडी संघाचा संगनायक बोलणार आहे. छापा असं कौल आहे आणि काटा आलेला आहे. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठ आपण सजवायचं आहे. सुरई संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. आत्ताच उल्लेख झाला होता की
अगदी तुम्ही जवळची गावं आहेत, बराचसं धावपेच एकमेकांना माहिती आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. समोर मगाशी उल्लेख केला मी की डावपेच माहिती आहेत, त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करताना ती जी रणनीती आहे, जी माइंडसेट आहे, ती काय प्रकारे वापरली जाणार? समोरचा संघ चांगला आहे, त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. कोणत्याकडनं भरपूर अपेक्षा असतील आणि या मॅचमध्ये त्या अपेक्षेला तडं जाणार नाही असं तुम्हाला तरी वाटेल? हो नक्कीच. अपेक्षा कोणत्याकडनं भरपूर असतील. अपेक्षा 11 खेळाडूंकडून आहेत, पण सगळ्यांचं योगदान जर असला तर आम्ही नक्कीच मॅच जिंकू. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या सुटण्याच्या दरम्यान नाणेफेकी गमावलेले फलंदाजी करायची आहे. यावेळेस काय माइंडसेट असेल बरोडी संघाचा? मागच्या मॅच फार दिमागदारपणाने आपण विजय मिळवलात, या मॅचमध्ये काय रणनीती असेल? त्यांना कमीत कमी धाव रोखण्याचा प्रयत्न करू. फलंदाजाकडनं किती अपेक्षा ठेवली जाणार? 50+. यावेळेस टीममध्ये काही बदलाव पाहायला मिळणार का? नाही, आहे तसंच आहे. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान हा देखील टॉस संपन्न झालेला आहे. टॉस सुरेश संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद. याच्यानंतर आडोस पाडोस की लढाई आपल्याला पाहायला मिळणार. सुरी वर्सेस भरोडी. एकाच पट्ट्यातली ही गावं आहेत, म्हणजे त्या एरियामध्ये दमनची एक ट्रॉफी नक्कीच जाणार, नो डाऊट. पन्नास धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेलपट्टीवर. विराज धामणगावे संघाची महेश माळी आणि त्याला साथ देण्यासाठी रवी. पहिलं पॉवर प्ले षटक अशोक सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू पुल केलेला आहे, एक धाव पूर्ण करतोय. पुलचा फटका होता. महेश सहज एक धाव पूर्ण करतोय, खातं खोलतोय. अकाउंट ओपन करताना पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा अशोक सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. सुदामने काय खेळ सादर केला आपल्या संघासाठी. 33 धावांची धुवाधार इनिंग त्याने सादर केली या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. नॉट आउट 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. दीपकने देखील 11 धावांचं योगदान दिलं. पुन्हा एकदा अशोक सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल रवी. चेंडूला आडव्या बॅटने खेळलेला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दक्ष शॉर्ट मिड विकेटला. 38 सर्कलमध्ये फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 2 धावा. .50 सरासरी गाठावी लागेल प्रति षटकामागे. या धावा पार करण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. कट करायचं होतं. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. खूप चांगला चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू चकवलेला आहे पूर्णपणे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर धावफलकावर 2. चांगली गोलंदाजी करतोय अशोक. चेंडूला चांगला फटका. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. कव्हरला गचाल क्षेत्ररक्षण झालं, पण तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे 1 धाव पूर्ण करण्याची. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाणार 3. 1 धावेसाठी खूप संघर्ष करावा लागतोय धामणगाव या संघाला, कारण अशोक खूप चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू आतापर्यंत त्याने टाकले आहेत पॉवर प्लेच्या षटकामधील. पुन्हा एकदा अशोक सज्ज होतोय फिल्डिंगमध्ये आता परिवर्तन करताना.
जबरदस्त झेल सुदामने टिपलेला आहे. फलंदाज बाद. रवीच्या खेळीचा अंत झालेला आहे. खेळ खल्लास. अशा प्रकारे पहिला आदरा विराज धामणगाव या संघाला सांघिक 3 धावांवर. काय गोलंदाजी करतोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशोक. जबरदस्त अटॅक बघायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अविश्वसनीय तो गोलंदाजी करतोय. जीवन क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मागच्या सामन्यामध्ये महेश माळीने जो खेळ सादर केला होता कुठे ना कुठेतरी आता या सामन्यामध्ये त्याला चांगला फॉर्मामध्ये यावा लागेल. मागच्या सामन्याचा खेळ जसा त्यांनी सादर केला तसा पुन्हा एकदा खेळ त्याला करावा लागेल संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर. पण सध्या तरी अशोक जबरदस्त गोलंदाजी करतोय. जोरदार अपील केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय तिथे. एक चोरटी धाव पूर्ण केली आहे आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर फक्त 4 गडी बाद झाले. एक खूप भेदक गोलंदाजी केली अशोक याने. 4 धावा. अजून दिल्ली बहुत दूर आहे. 46 धावा पूर्ण कराव्या लागतील उर्वरित 3 षटकांमध्ये. 18 चेंडू आणि 46 धावा. काय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अशोक याची. म्हणजे या मॅचचा जर विचार केला ना तर पूर्णपणे मी तर म्हणे आत्तापर्यंत RCP हायवेदिवे या संघाचाच राहिलेला आहे. येणारे चेंडू असतील 18 आणि अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. ज्या शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी रवी याच्या 17 धावा कुठल्या त्याच कुठेतरी आता डोकेदुखी ठरतात की काय येणारा काल आणि वेळच सांगेल. आता इथून गेअर चेंज करावा लागेल धामणगाव या संघाला. विष्णू जोरदार अपील आणि अजून एक बॅटर बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद. त्रिफला बाद होतोय फलंदाज. दुसरा धक्का धामणगाव संघाला. धावा स्थिर धाव फलकावर फक्त आणि फक्त 4. विश्वनाथ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. खूप भेदक गोलंदाजी बघायला मिळते RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे या संघाची. विष्णू पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ ज्याने मागच्या सामन्यामध्ये धम्माल कामगिरी केली होती. फुलटॉस चेंडू. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची संधी निर्माण झाली आणि फलंदाज वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. यस बॅटिंग करणाऱ्या संघाकडून हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फलंदाज धावचित बाद झालेला दुसरी धाव घेताना. बिमरसाठी हा रिव्ह्यू आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून.
फेअर डिलिव्हरी. फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आता स्टॉप झालेला आहे. रिव्ह्यू तुम्हाला यानंतर घेता येणार नाही याची नोंद घ्या. पुन्हा एकदा विष्णू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र डाव्या एष्टीवरचा फुलटॉस फेकून दिलेला आहे चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. धावसंख्या वाढते. धावफलकावर 11. विश्वनाथच्या बॅटमधून हा षटकार आला आणि विश्वनाथ याच्याकडे चांगली क्षमता आहे. सामना फिरवण्याची त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा विष्णू सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील केला होता. चेंडू निर्धाव जातोय. फलंदाजाला ओळखून चेंडू टाकला होता. पूर्णपणे चकित झाला बॅटर. धावा कायम धावफलकावर 11. फलंदाज बाद होतोय. खेळी संपुष्टात आले विश्वनाथेची. क्लीन बोल्ड केलेल्या अराउंड द लेग. घराचं दार उघडं ठेवलं तर चोरी होणारच आणि अराउंड द लेग त्रिफला बाद होते विश्वनाथ. मोठी विकेट मिळाली हायवे दिवे या संघाला. 11 या धावसंख्येवर हा चौथा फलंदाज बाद होतोय विराज धामणगाव या संघाचा. न्यू बॅटर श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये येतोय. 39 धावांची अजून आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू 39 धावा. विष्णू पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. चेंडूला शेवटच्या मोमेंटला फक्त हलक्यात त्याने टॅप केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. सिंगलने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 12. विजयासाठी आता धावा बनवाव्या लागतील 38. चेंडू शिल्लक आहेत 12. टाइम लाईनचा आपण जर विचार केला तर 12 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. फक्त 12 धावा जोडल्या आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. अडोतीस धावांची आवश्यकता. दीपक सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. दीपकने खूप चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 11 धावांचं योगदान दिलं. बघूया गोलंदाजीमध्ये देखील कशा प्रकारचा परफॉर्मन्स काय किमया करतोय ते बघूया. 12 चेंडूमध्ये 38 धावा ह्या विजयासाठी पूर्ण कराव्या लागतील. विजय साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय दीपक बॉलिंग मार्कवर. नवीन षटकाची सुरुवात होईल. फक्त हलक्यात आणि खेळलेले आहे. ऑन साइडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. धावबादची संधी. फलंदाज होईल धावबाद. आणखी एक फलंदाज बाद होतोय. धावबाद स्वरूपामध्ये विराज धामणगाव संघाचा श्रीकांत. 13 धावा असताना आतापर्यंत 5 गडी गमावलेले आहेत. न्यू बॅटर किरण येतोय मैदानाच्या आतमध्ये. खराब प्रदर्शन बघायला मिळते कारण पहिला सामना काय त्याने दिमाखात जिंकला होता. या सामन्यामध्ये हाराकिरी बघायला मिळते या संघाची. उलटा चेंडू स्ट्रेट फटका खेळलेला आहे. साइड स्क्रीन समोर हा फटका खेळला होता. एकच धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाणार धावफलकावर 14. रुपेश एक अष्टपैलू खेळाडू आहे. रुपेश याच्याकडे चांगली क्षमता आहे. 10 चेंडू शिल्लक आहे. धावा बनवावे लागतील इथून 36.
षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. जबरदस्त फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. फक्त आणि फक्त किरणला एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाणार. धाव पुस्तकावर 15 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची आवश्यकता. बघा रुपेश एक विस्फोटक फलंदाज आहे. राजू पाटील, सब कुछ अच्छा हो रहा है यहाँ पर दिव्य टीम के लिए. नीलू देखो कितने खुदी खुदी मार रहे वहाँ पर. चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषेकडे. अतिशय वेगाने जाईल. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढते धावफलकावर 19. विजयासाठी आता 31 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 8. रुपेश जोपर्यंत खेळपट्टीवर राहील धोक्याचा इशारा असेल. आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाला. दीपक पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका. 1 धाव पूर्ण करतोय रुपेश. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या पुढे जाणार 20 या आकड्यावर. 30 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 30. चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. बघा विकेट किपरची करामत बघायला मिळते एस्ट्यांच्या मागे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि फलंदाज तिकडे बाद झाला. मैदान सोडावं लागत आहे किरण याला. यस, फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून आता रेफर करण्यात आलेला आहे व्हाईट साठी. फलंदाज बाद झाले. यस, किरण बाद होतोय. आणि आता मात्र बघूया व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा आला. टेक्नॉलॉजीचा वापर केला. व्हाईट बॉल आहे आणि अशा प्रकारे एक सिंगल धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावर 21. 29 धावांची आवश्यकता. 7 चेंडू शिल्लक. अंदाधुंद बॅट चालवली होती. अजून एक गडी बाद होते स्टंपिंग स्वरूपामध्ये. 7वा गडी गारद होतोय. धावा धावफलकावर स्थिर. 21. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि आता मात्र अंतिम षटक. विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. सचिन येतोय न्यू बॅटर. ही सर्वात भरोश्याची जोडी आहे खेळपट्टीवर. रुपेशला आणि सचिनला आता निश्चितच दमदार खेळ सादर करावा लागेल. संघ खूप अडचणीमध्ये आहे. 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. अंतिम षटक घेऊन येतोय सुदाम. ओव्हरऑल आपण जर विचार केला जयवंत पाटील तर दोन्ही संघांचा खेळ खूप चांगला राहिलेला आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कुठेतरी विराट स्पोर्ट धामणगाव हा थोडासा पिछाडीवर राहिलेला आहे आणि हा सामना जवळजवळ पसत चाललेला आहे. सचिन येतोय नवीन फलंदाज. 6 मध्ये 29 होतील का हा यक्ष प्रश्न आहे. आता सुदाम आणि रुपेश यांच्यामध्ये चांगला कॉन्टेस्ट प्रेक्षकांना बघायला मिळेल. चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय चेंडू टाकला होता. अप्रतिम चेंडू. यॉर्कर चेंडू टाकला होता आणि फक्त बचाव करण्याचं काम केलं होतं तिथे बॅटर रुपेश याने. 5 चेंडू 29 धावा. 5 षटकार ठोकावे लागतील. सुदाम आहे. वेगवान चेंडू.
काय वेग आहे गोलंदाजाकडे. निर्धाव चेंडूची समाप्ती. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव. 4 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. आता जवळजवळ मी तर म्हणेन विजयाचा सुगंध दरवळताना RC पाटील फाउंडेशन संघामध्ये. पुन्हा एकदा पूल करायचं होतं पण एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही. फलंदाज बाद होते. कॉटन बोल्ड. रुपेश देखील बाद होतोय. आठवा गडी बाद झालेला आहे आणि आता मात्र पूर्णपणे शरणागती पत्करलेली आहे. ती विराज धामणगाव या संघाने कुठल्याही प्रकारचा प्रतिकार या सामन्यामध्ये बघायला मिळालेला नाही. जो खेळ त्याने सुरुवातीला साखलीमध्ये केला, आता नॉकआउट मॅचमध्ये मात्र त्यांना तशा प्रकारचा प्रदर्शन करता आलेला नाही. 3 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. सुदाम काय गोलंदाजी करतोय अंतिम षटकामध्ये. पुल आणि क्षेत्ररक्षक दीपकने उंच उडी मारून झेल टिपला. फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच. सुपर कॅच. मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. 9वा गडी बाद. सब कुछ यहाँ पर अच्छा होता हुआ दिव्य टीम के लिए. प्रकाश दादा के साथ साथ नीलू भी बहुत खुश है. और क्यों नहीं होना चाहिए, उसका प्रदर्शन बहुत ही अच्छा है. या सुंदर झेल टिपला तिथे दीपक मडवी आणि खुश होऊन आमचे जे उपाध्यक्ष आहेत प्रकाशदादा म्हात्रे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक 200 आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. चेंडू मात्र बॅटवर घेता आला नव्हता. स्विंग अँड मिस. काय चेंडू टाकला होता. अफलातून चेंडू होता. जोरदार अपील केला होता तिथे. अपील फेटाळून लावले. चला स्पीडअप करा. बघूया मेडन विकेट षटक बघायला मिळेल का या स्पर्धेमधील. जे आतापर्यंत झालेलं नाही ते आजच्या 5व्या दिवसामध्ये होणार का. काय गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आहे. कुठल्याही प्रकारची धाव दिले नाही. 5 चेंडू टाकल्यात. 2 विकेट. 2 सफलता मिळवल्यात सुदाम याने. चेंडूला ऑन साइडला वळवलाय. 1 धाव पूर्ण करतोय आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे RC पाटील फाउंडेशन हायवे दिव्य संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक विराज धामणगाव.